नमस्कार मित्रांनो, जीके स्टोरी टेलर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी गणेश कमाडे घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक पॉडकास्ट सिरीज, ज्यामध्ये आपण लोकांचे सत्य अनुभव जाणून घेणार आहोत. या पॉडकास्ट सिरीजचा हा पहिलाच एपिसोड असून वैभव इंगोले हे आपल्याला त्यांच्यासोबत घडलेला एक सत्य अनुभव सांगणार आहेत. तर चला जास्त वेळ न दवडता आजच्या भयानक आणि सत्य अनुभवाला सुरुवात करूया. तर वैभव दादा, सर्वप्रथम मला तुला विचारायचं आहे की तू काय करतो? मी सध्या आता माझं जस्ट कॉलेज झालं, ग्रॅज्युएशन झालं आणि आता मी सध्या तरी घ्यायचे म्हणजे आमचा एक ग्रुप आहे आणि आम्ही ट्रॅव्हलिंग करतो नाही का. तर म्हणजे असं युट्यूब वगैरे साठी नाही करत, पण असं ट्रॅव्हलिंग करतो, इकडे तिकडे फिरतो. आता जॉबची तयारी चालू. ओके, बरं, या अनुभवाचं म्हणजे कसं सुरुवात कशी झाली नेमकी आणि तुला भूतखेतांविषयी कसा इंटरेस्ट जागा झाला तुझ्या आतमध्ये? म्हणजे भूतखेतांमध्ये इंटरेस्ट असा काय नव्हता मला सुरुवातीपासून. म्हणजे इंटरेस्ट आता पण कोणाला असतो, साहजिक आहे, कोणाला असतो. मला इंटरेस्ट वगैरे काय नव्हता, फक्त आम्ही कॉलेजला होतो ना, म्हणजे तर सेकंड इयरला आम्ही जेव्हा होतो आमच्या कॉलेजमध्ये एक ग्रुप होता नाही का. प्रत्येक कॉलेजला ग्रुप असतात. तर आमच्या कॉलेजला एक ग्रुप होता आमचा, तर 4-5 जण होते. त्याच्यात 2 मुली होत्या आणि आम्ही 3 मुलं होतो. तर त्या मुलांमध्ये आम्हाला सर्वांना ना फिरायला जायचं खूप आवड होती नाही का. कुठे बी फिरायला जायचं, इथं तिथं आम्ही करायचो विचार, चला प्लॅन करा, चला फिरायला, असे करायचो विचार. तर मग एकदा काय झालं माहिती का, आम्हाला क्युरियोसिटी असायची कुठल्याही गोष्टीची, की समजा या जागेवर नवीन काय, त्या जागेवर नवीन काय असं. तर मग आमच्या ग्रुपमध्ये कोल्हापूरचा मुलगा आहे रवी नावाचा. तर तो पुण्यातच राहतो, म्हणजे ते पूर्ण फॅमिली पुण्यात राहतात खूप वर्षापासून. तो कोल्हापूरचा आहे. तो सांग एक दिवशी तो तुंबाड पिक्चर आठवतोय का? तुंबाड तो रिलीज झालता. बरोबर. तर तो बघायला आम्ही सर्वजण गेलो होतो. तो पिक्चर बघितल्यानंतर सगळे म्हणत होते की हे भारी कॉन्सेप्ट आहे असं तसं. आणि मग म्हणलं ठीक आहे. पण त्याने काय सांगितलंय की आमच्या गावात पण तुंबाड नावाचं एक भूत आहे. तुंबाड नावाचं अच्छा, त्यांच्या गावात आहे. आणि ते काय करतं, ते त्यांच्या गावात असं एक वाडा आहे, तिथं सोनं आहे आणि ते सोन्याचं ते रक्षण करतं असं ते म्हणलं. तो म्हणजे काय आहे माहिती का त्याचं कारण ते जो वाडा होता तो वाडाच त्या तुंबाड नावाच्या एका माणसाचा होता पहिले. आणि तो गावाचा सावकार होता. मग त्याच्याजवळ खूप सोनं बांधलं होतं. आणि मग गावातल्या लोकांनी, त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला काहीतरी करून समजा त्याला मारलं वाटतं. आणि त्या सोन्यासाठी त्याला मारलं ते धावलेले ते. आणि सोनं घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांनी सोनं खूप तरी लपून ठेवलं त्या वाड्यात. म्हणजे नेमकं त्यांनी नाव नंतर असं हे केलं, म्हणजे तुंबाड नाव असं नाव म्हणजे ताळणं होतं की नाही ते म्हणजे ते मला बी माहिती नाही. ते म्हणला की तुंबाड नावाचा एक माणूस होता. अच्छा, ते पुढे जाऊन तोच माणसाचा तर भूत झालं त्या सोन्यासाठी. ते त्या सोन्याला कोणी हात लावू देत नाही त्याच्या घरात. ते काढलेलं सोनं त्यालाच माहिती पुढे. तो म्हणला आमच्या बाजूला असेल. आम्हाला काय वाटलं काय फेकायला लागले नाही का, असं कसं शक्य आहे, हे तुंबाड पिक्चर बघितलं आणि असं करायला लागलं. तर मग तो म्हणला तुम्हाला खोटं वाटत असेल तर चला आपण गावाला जाऊन बघू. तर म्हणलं चला. तसं पण आमचं 6-7 महिने झाले कुठे ट्रिप नव्हती. तर म्हणलं मग गावालाच जायचं. तर मग ठीक आहे म्हणलं. तर मग प्लॅन झाला आमचा कोल्हापूरला जायचं. तर मग आम्ही काय झालं, आम्ही कोल्हापूरला निघण्यासाठी लवकर निघणार होतो आम्ही. आमचा सगळ्यात पहिले संध्याकाळचा प्लॅन झाला, मग दिवसाचा प्लॅन झाला. आणि मग दिवसाचा सकाळी लवकर जाण्याचा प्लॅन होता नाही का, की सकाळी लवकर निघू आपण. पण तुम्हाला तर माहिती आहे ना की पोरं कसे, चला म्हणलं की सकाळी 7चा टाइम असला की संध्याकाळी जातो वाटते असं. तर मग आम्हाला सकाळी 7चा टाइम होता की सगळ्यांना निघायचं. आम्हाला निघता समजा 2 वाजले घरनच, इथं पुण्यात ना आपल्या 2 वाजले. आणि मग रस्त्यात मला ट्रॅफिक लागू तर आम्हाला तिथे जाऊ असतो 6-6:30 वाजले त्यांच्या गावात जायला. 6-6:30 म्हणजे 7 वाजले होते समजा. आणि आम्ही प्रायव्हेट गाडी निघाल्यामुळे जरा लवकर पोहोचलो, पण ट्रॅफिक लागलं. तर गावात पोहोचल्यानंतर रवीला फक्त त्याच्या गावापर्यंतचा ऍड्रेस माहित होता. तो वाडा कुठे आहे काय ते काहीच माहित नव्हतं. आणि 15 वर्ष झाल्यापासून रवी पण गावात गेला नव्हता. तर मग आम्ही जाताना म्हणलं, त्याला विचारलं की वाडा कुठे समजा. तो म्हणला की मला तर वाडा माहितीच ना. अरे म्हटलं असं कसं, तुझं गाव आहे तुला वाडा माहिती पाहिजे. तो म्हणला मला वाडा नाही माहिती, मला वाडा माहिती असं म्हणला. तर मग कसं म्हणलं, मग आता म्हणलं त्याला काय बोलावं, जाऊ दे म्हणलं. पण मग तिथे एक बाबा चालले होते, म्हणजे त्यांच्या गावातलाच वयस्कर माणूस होता नाही का, वयस्कर माणूस होता. तर मग आम्ही त्यांना विचारायचा प्लॅन केला की बाबा की समजा नाही का ते तो जो वाडा आहे तो तुंबाड नावाच्या माणसाचा किंवा तुंबाड नावाच्या भूताचा, तो वाडा कुठे. तर त्यांनी आम्हाला एकदम असं त्यांचा आवाज असा लय दबका आवाज होता. त्या आवाजात त्यांनी विचारलं की तिकडे कशाला चालले तुम्ही. तर आम्ही असं सांगितलं की आम्हाला तिथं शोध घ्यायचा, आम्ही कॉलेजचे विद्यार्थी, आम्हाला तिथे बघायचंय की काय त्याच्यासाठी आम्ही चाललो तिथं. तर त्यांनी सांगितलं की बाबा तिथं जाऊ नका, ती धोकादायक आहे. तर आम्हाला वाटलं की हा माणूस काय वय झालंय, जुन्या गोष्टी काही सांगतो, त्यांचे काय बघितलं नाही, त्याचा विश्वास नाही.
तुला भूत माहिती का ते की ते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक माणूस असतो ज्याला शेतात तो जातो आणि त्याला बिडी मागतो ती भूत. तो बिडी मागतो. तर मग ते मला वाटलं ते तसाच माणूस आहे. तर मी म्हणलं ठीक आहे तुम्ही बाबा रस्ता सांगा आम्ही जाणार नाही आता आम्ही दुसरीकडे होतो. त्याने सांगितलं की समोरून नव्हतोय. गेलो आम्ही गेल्यानंतर आमच्या मध्ये ना एक प्रणव नावाचा मुलगा होता. म्हणजे आम्ही टोटल असे 5 जण गेलो होतो. त्याच्यात सायली, साक्षी, रवी जो त्या गावाचा होता, मी आणि त्याच्या नंतर बघू. तर आम्ही असे 5 जण गेलो नाही का. तर 5 जण होतो त्याच्यात म्हणजे समजा एक प्रवीण होता, मी होतो, रवी होता जो त्या गावाचा होता आणि साक्षी आणि सायली म्हणून 2 मुली होत्या. तर आम्ही गेलो त्या वाड्यात. वाडा बघितल्यानंतर असं खूप भयानक वाडा वाटला नाही का. म्हणजे असा जुना पडका पण असा भव्य दिव्य असं वाटत होतं की लय मोठा माणसाचा वाडा आहे. तर मग आम्ही गेलो तिथे गेट होतं वाडीच्या बाहेर, लाकडी गेट होतं. आपल्या इथे कसे लोखंडी गेट असतात, लाकडी गेट होतं असं वाकलेलं जाम झालेलं. खूप जुन्या काळातलं सागाचे लाकडं माहिती का, त्या लाकडांचं ते दिसत होतं. म्हणजे असं मला वाटलं नाही का त्या सागाच्या लाकडाचं असं लय मजबूत दिसत होतं पण ते खराब चालतो. तर मग आतमध्ये जाण्यासाठी आमचा सगळ्यांना गाडीतनं उतरायचा काटाळा. ते कोण उतरणार तर हा गेला प्रवीण गेला. प्रवीण म्हणला की मी जातो आणि मी हे करतो गेट उघडतो. तर तो गेला आणि त्यांनी गेट उघडलं नाही का. गेट उघडल्यानंतर त्यांनी म्हणजे सगळ्यात पहिले त्या गेटला त्याने हात लावला. त्या घराला स्पर्श त्याचा झाला सगळ्यात पहिले. त्यांनी गेट उघडला, आम्ही आतमध्ये गेलो आणि म्हणजे आतमध्ये ते गेट उघडून आतमध्ये गेलो ना. आतमध्ये घराची ती असे पहिले दरवाजे असायचे असे नाही का, अशा ते साखळी लावायचे आपण काय म्हणतो आपण त्याला, ते अशा असतात ना गावाला जुने घरे 2 फाळ्यांच्या असे आपण वर लावतो ते साखळी. तर ते तसं वाला होता. तर मग कुलूप वगैरे नव्हतं. आम्ही ते काढलं आणि गेलो आतमध्ये गेलो आम्ही. आणि दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर आमच्या तिची एक मुलगी होती साक्षी नावाची होती. आम्ही दरवाजातून आतमध्ये गेल्याच असं तिला काहीतरी असं भासलं का जाणवलं तिचं तिला माहिती. आम्ही पुढे होतो, ती मागे होती नाही का. म्हणजे पुढे रवी होता, त्याच्या मागे मी होतो, माझ्या मागे प्रवीण होता आणि त्याच्या मागे सायली, साक्षी होती. अशा आम्ही. आणि मग तुम्ही म्हणजे फर्स्ट टाइमच अशा एखाद्या भूताचा चालले होते? नाही भूताचा शोध म्हणून गेला नव्हतो चाललो आम्ही. आमचं म्हणणं असं होतं की समजा हे सगळे म्हणतात की तिथं सोन्याची तो रक्षण करतो, सोनं आहे तर म्हणलं चला सोनं बघून देऊ कसं असतं. तर तिथे कोणी नसेल तर घेऊन आमचा असा प्लॅन होता. तर मग म्हणलं ठीक आहे. त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो, सोन्यासाठी ऍक्च्युली आम्ही गेलो होतो. तर मग आम्ही आतमध्ये गेल्यानंतर ती जी मुलगी होती तिला असं काहीतरी भासल्यासारखं झालं मागच्या मागे. आम्हाला पुढं नाही तो माहिती. तर आम्हाला असं जाणवलं, म्हणजे असं जाणवलं नंतर की साक्षीचं काहीतरी बाबा हे झालं. तर आम्ही थोडंसं आतमध्ये गेलो ना. त्या हॉल असतो बघा, आता आपण हॉल म्हणाल. तेव्हाच्या काळात काय असतं मला नाही माहिती, पण घरामध्ये काय असतं हॉलला काय म्हणायचे. पण जो हॉल असतो त्या हॉलमध्ये ती अचानक अशी खाली बसली नाही, अचानक खाली बसली अशी मांडीवर बसली आणि अशी कर्कश आवाज. घरामध्ये तुम्हाला असं काही जाणवलं का कोणी राहतंय किंवा असं? नाही तसं काय नाही, तसं काहीच ना. पडदे बिडदे धुळून खात पडले होते, काचा बिचा नाही का, फुटलेल्या वस्तू सगळे असं. म्हणजे लय जुना असं दिसत होतं वाडा की तो हे वास येत होता नाही का असा सडलेला. आणि जवळपास कधी म्हणजे किती वाजेपर्यंत तुम्ही गेले होते संध्याकाळी वाड्यात का? हा, तर आम्हाला म्हणजे त्या वाड्याच्या आतमध्ये जाऊ तर 9, 9:15, 9:30च्या दरम्यान झाले रात्रीची. कारण आम्ही दिवसा गेलो नाही आणि आमचं त्या रवीच्या घरी आम्ही नंतर जाणार होतो. आता वाडा कसा होता माहितीये का, म्हणजे आपण त्या गावात एंटर करतो ना, एंटर केल्यानंतर असा रस्ता आहे अशा कलर असा व्ही मध्ये. इथं आपण टाकू इकडे जर आपण गेलो तर आपण गावात जातो आणि इकडे जर गेलो तर आपण त्या वाड्यात जातो. तर म्हणजे गावाच्या बाजूला होता वाडा. मग म्हणलं पहिलं वाड्यात जाऊ, काय भेटलं ठीक, नाही भेटलं तर रवीच्या घरी जाऊन रात्रभर राहून सकाळी निघून जाऊ असं म्हणलं आम्ही. तर मग साक्षी ती बसली अशी खाली बसली अशी माडी घालून अशी एकदम कर्कश आवाजात अशी हे करून नाही का म्हणजे इथनं निघून जावं असं वेगळ्याच आवाजात म्हणले नाही का, इथनं तुम्ही निघून जावा नाही सगळ्यांना मारून टाकले. आम्हाला म्हणलं चल ना, आम्हाला येड्यात करते काय हल्ली मोठी शहाणी. मग म्हणलं ठीक आहे. मग आम्हाला वाटलं पहिले माझ्या करते नाही बस कधी ते साक्षीचे ते तुम्हाला ते नका माहिती का, नका असतात अशी मुली वाढवतात. हा ते लावतात बी काय काय तिने वाढवलेली होती, म्हणजे पूर्ण तिचे असे नका वाढवलेली होती लांब लांब होते. तर ती म्हणजे निघून जावायचं.
तर असे नख होते तिचे नाही का, असे नख होते वाढवलेले. तर नख वाढवलेले तर आम्ही तिला म्हणलं चल ना काय मस्करी बिस्करी करते असे, ते एवढं टाइम काय चालू आहे, अंधार आणि टॉर्च बीच वगैरे आमच्या जवळ होती, फक्त उजेड बिजड कसताच नाही, चारी बाजूने अंधार होता आतमध्ये. तर मग त्या टॉर्च वरच आम्ही होतो आणि ती बसली ती मदत म्हणजे घाबरवायला लागली आम्हाला, आम्ही काय ते काय करतोय. तर ती तशी म्हणायला लागली नाही का, निघून जाऊ सगळ्यांना मार. आम्ही तिच्यावर अशी मस्करी केल्यानंतर ती अशी चिडल्यासारखी झाली नाही का. तिने आम्हाला काय नाही केलं, पण स्वतःच्या नखाने ती होती ना, त्याने अशी इथं स्वतःची मान आहे ना, त्या मान होते अशी अशी हे केलं, ती स्क्रॅचेस वर पडायला लागली. पण ती नॉर्मल नाही, आत हात घालून ओढत होती नाही का, आतमध्ये घालून ओढत होती. रक्त यायला लागलं, रक्त येत होतं तोपर्यंत आम्हाला काय वाटलं नाही. पण पहिल्यांदा असं वाटलं की हिने काहीतरी समजा लावून आणलं असेल बोटांना, कुकू बिकू आम्हाला काय भरण्यासाठी. म्हणलं असं असं काय असेल, पण तसं काय नव्हतं. आणि तसं झालं तरी आम्हाला वाटलं, आम्ही तेवढं सिरियस घेतलं नाही. पण त्यानंतर ती म्हणजे इथून निघून जावं, तुम्हाला शेवटचं सांगते, शेवटचं सांगतो म्हणलं ती नाही का, शेवटचं सांगतो तुम्हाला, इथून निघून जावं. तर मग मी म्हणलं, म्हणजे मला असं विचार पडला असं का करत असं. आणि नंतर तिने आमच्याकडे वर बघितलं आणि नख वाढलेले असतात ना, तर नखाने तिने तिचा बोट घेतला असं ते डोळ्याच्या बोगळात घातला. हा बोगळात घेतला असं बाहेर काढलं तिनं, म्हणजे असं ते डोळ्याचा बोबळ एक डोळा बोट घालून असं बाहेर काढलं. अरे बापरे, असा एक डोळा रिकामाच झाला तिचा नाही का, आणि असं रक्त बिकतंय. तवा आमची फाटली. म्हणलं अरे बापरे, हे काहीतरी सिरियस मॅटर आहे. आम्ही तिच्यापाशी जवळ जातोयच तिला असं वाचवण्यासाठी, किंवा आम्हाला कळलंच नाही आमचं, म्हणजे स्तब्ध झाला आमचा माइंड नाही का, इथं काय करणार आम्ही. तर आम्हाला तिने हे काय केलं, कॉमन सेन्स, एका मुलीने डायरेक्ट स्वतःचा डोळा असं कसं म्हणणार नाही का. तर मग मी ते बघितलं, अरे बापरे, सगळे आम्ही हे झालो. तिच्या जवळ गेलो तर तिने काय केलं, डायरेक्ट असं अशी बसली खाली, असं डोकं हाणून घ्यायला लागली खाली नाही का, असं जोर जोर तिचं असं डोकं हाणायला लागली, हे फुटावून हाणून घ्यायला लागली जोर जोर. इथलं रक्त पडत होते. अडवायचं वगैरे अडवण्यासाठी तिच्यापाशी, म्हणजे आम्ही तिच्याकडे धाव घेतली, त्याच्यात ती डोकं आदळायला लागली नाही का, जोर जोरात डोकं आदळायला लागले. अरे बापरे म्हणलं हे काय झालं, ती असं रक्त पडत होते, ती असं रक्त पडलं तिच्या अंगावरीकडून, सगळं असं भरलं नाही का, केस भरलं. मग आमचे सगळं आम्ही घाबरलो, आम्ही सगळे घाबरलो. आणि त्या घाबरण्याच्या नादात जेव्हा माणसाला भीती असते ना जास्त, माणसाचं डोकंच काम करणार. आता आम्ही तेवढे घाबरलो, दरवाजा असा समोर होता, असा समजा 5-6 पावलावर दरवाजा होता. तर आम्ही काय करायला पाहिजे होतं, ते सोडून द्यायचं होतं, आम्ही दरवाजाच्या दिशेने बाहेर जाऊन पळून जायला पाहिजे. आम्ही सगळे एवढे बावळट की आम्ही बाहेर न जाता आम्ही आतमध्ये घुसलो, या वाड्याच्या आतमध्ये. कारण तेव्हा आम्हाला कळलंच नाही, आम्हाला असं वाटत होतं तीच भीतीदायक, म्हणून आम्ही तिच्यापासून वाचण्यासाठी आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये गेल्यानंतर तिचा असं किंचाळत बिंचळत होती, डोकं आपटून घेत होती, आमच्या सगळ्यांची असं आमच्या हादरली होती सगळं. तर मग ते तिचा हे झालं आणि अचानक तिचा आवाज बंद झाला. बंद म्हणजे एकदम असं शांत वातावरण झालं. आम्ही जिथे गेलो तिथं आम्ही येऊन बघितलं बाहेर, तिथं काही ती नव्हती, गायब झाले. आम्हाला वाटलं कुठे गेली, काय गेली बाबा नाही का, म्हणजे आपल्या सोबत आली बाबा, म्हणजे आपल्यावर नव्हे, आपल्या जबाबदारीवर आली. आणि तिला सोडून आता आम्हाला जाता येईल ना. तेव्हा आम्हाला कळलं की आता आपण दरवाजाच्या बाहेर जाऊ शकतो, पण तिला सोडून कसं जाणार. तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, पोरं एक जण म्हणत होते, 1-2 जण, रवी म्हणत होता हिला सोडा ना, आपण चला निघून जाऊ, कारण आता आपल्या जीवाला धोकादायक आहे. पण कसं जाणार ना, सगळे विचार करत होते. तर मग सगळ्यांनी विचार केला की सगळे एकत्र राहू आणि तिला शोधू, आणि सगळ्यात पहिले तिला शोधून बाहेर घेऊन आपण इथं सगळ्यात पहिले निघून जाऊ, असा सगळ्यांचा विचार होता. तर मग सगळ्यांचा विचार होता, तर म्हणलं बापरे आता तसंच करणं आहे आपल्याला. मग सगळे एक सोबत राहू, असं पुढे पुढे चाललो. आणि मग हळूहळू रवी गायब झाला एकदम अचानक. रवी गायब झाला आणि म्हणलं अरे ह्याचा काय विषय. पण नंतर आम्हाला असं वाटलं की तो तिला शोधण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला असेल, इकडे तिकडच्या खोलीत गेला असेल, असं झालं. मग आम्ही असं विचारच न करता असं पुढे पुढे चालत राहिलो. आणि आवार असतो बघा, गार्डन, आपण गार्डन म्हणतो इकडच्या भाषेत, गावरान भाषेत आवार असतो, म्हणजे घराच्या मागे असं बसावटा छोटीशी असं गार्डन टाईप असतं. तर तिथं होतं त्या वाड्यात, गार्डन नव्हतं म्हणजे असं मोकळी जागा होती आणि गवत बिवत तिथे झाडे बिडे उगवली. तिथं आम्ही बघितलं, अशी जो दरवाजा होता ना त्याला असं सळ्या होत्या. पहिले तुम्हाला माहिती का खिडक्या असायच्या, खिडक्यांना अशी लोखंडी पाईप असतात, काच वगैरे काही नाही, लोखंडी पाईप असं दिसतं आपल्याला. तर आम्ही बाहेर बघितलं, तर तो जो रवी होता ना तो असं झाड होतं, झाड असं होतं, आणि झाडाचे असे खोड असतं ना, खोड वर असं, तर त्याचं असं घुसलेलं होतं इथं छातीत निघलेलं होतं असं खोड, तीन असं, तीन नाही का असं, हे बघा या टाईप मध्ये
1 2 3 असं रवी मला घुसलेलं होतं. इथनं 2 निघले होते बाहेर असं आणि इथं पोटात खोड बाहेर निघलं होतं आणि तो असा होता असा समोर आम्हा सगळ्यांकडे. त्याच्या तोंडात रक्त बिकतेच होतं. त्याला तसं बघितल्यानंतर आमच्या हातपाय चालू होते नाही का साहजिक. मग आम्हाला काहीच समजा नाही. तिकडं पळावं तर रवी, इकडं पळावं तर ती साक्षी आणि बाहेर निघून जाऊ त्या दोघांना कोण काय करणार. आणि मग तसं म्हणल्यानंतर मग म्हणले बापरे आता लय अवघड झाले आमचं काम, आता काय करायचं. 5 जण गेले होते ना. हा तर 2 जणांची विकेट पडली तशी. तर मला आता काय करायचं, आता 3 जण राहिलो आम्ही, सायली, मी आणि तो आपला हा प्रणव. तर आम्ही राहिलो. प्रवीण ऍक्च्युअली प्रवीण नाव आहे त्याचं, त्या प्रवीण. तर आम्ही राहिलो. तर मग त्या साईला अचानक काय झालं काय माहिती. आम्ही जिथं होतो ना तिथं आम्ही साईडला गेलो निघून. म्हणलं आता काय करायचं गडबडीत आम्ही घाबरलो सगळं. आणि मग आम्ही या साईडला गेलो थोडस बाहेरच्या दिशेने गेलो. म्हणजे वाड्यात मध्येच होती एक साईड, अशी दुसऱ्या साईडनी आम्हाला उजेड येत होता तिकडनं. आम्हाला वाटलं बाहेरचा रोड आहे तिकडे आम्ही गेल्यानंतर कळलं की टोर रूम असते ना तसा टाईप रूम होती. आणि जे बाहेर चंद्र होता, चंद्र एक्झॅक्ट त्या खिडकी म्हणजे त्या दरवाजावर असा आलेला होता तिथनं. तर त्याच्यातनं तो प्रकाश जास्त दिसत नाही. गावाकडे जास्त पोल्युशन नसल्यामुळे चंद्रामुळे तो उजेड पडतो. बघितला शेतात गेल्या वस्तू दिसतात चंद्राच्या उजेडामुळे. तर त्याच्यातनं तो उजेड असा पडत होता. आणि आम्हाला बाहेरनं काय वाटलं तिथं लाईटच आहे का काय, कारण तो चंद्र दिसला कळला ना इकडनं असं बघितलं असं वाटलं चंद्र आहे. तर मग आम्ही गेलो ते लाईट आहे बाबा तिकडं कोणतरी असेल, कारण इथं सगळा अंधार केली तर लाईट कसं काय. तर आम्ही त्या दिशेने गेलो तर नंतर कळलं की तिथं चंद्र होता. आणि मग चंद्र म्हणल्यानंतर जो अवघड झाला तिथे झुंबर पडलेला होता त्या रूम मध्ये. तो पण मोठा हॉल टाईप काहीतरी होतं त्यांचं बैठक रूम का वगैरे काहीतरी. तो लय मोठा असा झुंबर होता, तो असं खाली पडलेला होता. आणि त्या झुंबरच्या काचांमुळे बी ते चंद्राचं थोडंसं रिफ्लेक्शन झाल्यामुळे असं वाटत होतं असं काहीतरी जास्त उजेड वाटत. तर जी सायली आहे ना तिला तिथं काय झटका आला तिला माहिती. आणि तिने त्या झुंबरचे जे काच होते ते काच खायला सुरुवात केली. काच खात होती. हा म्हणजे आपण समजा बर्फ तर कोणी खाणारच नाही, पण एखाद्याला असती बघा कधी कधी आवड बर्फ असतो डायरेक्ट असा चावून खातो असं कसं वाटतं ते. तशा टाईप मध्ये तिने बरोबर ते काच आहे ना घेतला तोंडात टाकला आणि चावून खायला. 1 खाल्ला, 2 खाल्ले, 3 खाल्ले. आणि जेव्हा 3रा खाल्ला का तेव्हा तिच्या तोंडात असं रक्त यायला फाटला असेल ना आतमध्ये, तर फाटला असेल तो रक्त यायला लागलं नाही का. रक्त येते पण ती खातच चालली. म्हणलं तिला आम्ही अडवण्याचं करत नाही, काय करते ती असं नको तसं करू. ती आम्हाला अशी झटकून बिटकून नाही का पहिले एक खात होती. आणि जेव्हा आम्ही तिच्या जवळ गेलो तिला आडवाय बुडवलं तर आम्हाला ती झटकून अशी नाही का गोळा करून तोंडात बसणार ना एवढे ते झुंबराचे काच खाल्ले टाकले तुम्ही. दोन्ही साईडला जोरजोरात चावायला लागली. तर मग आतमधनं ती स्किन फाटली, हिटनं फाटलं घेवायला बिना होट उघडता आतमधनं इथनं फाटून ती काच बाहेर येतो हे फाटून. आणि ते रक्त ते आणि ती बी म्हणायला लागली तुम्ही माझं ऐकलं नाही, आता तुम्ही इथनं मेल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही. असं म्हणली. तुम्ही कशाला आले तिथं, माझं सोनं घ्यायला आलेत का असं ती म्हणत होती. आम्ही सांगितलं की आम्हाला असं काय पाहिजे, आम्ही चुकून इथं आलो आणि आम्हाला फक्त जाऊ दे. ती म्हणली आता तुम्हाला इथनं जाऊ देऊ शकत नाही, तुम्हाला डायरेक्ट आता मरावं लागेल. मग तसं हे झाल्यानंतर ती साक्षी स्वतःच ही करायला तिथं अशी मोठी काच होती तिने असं तिने स्वतः पोटात घुसवली. अशी लांब होती काच नाही का, साक्षी नाही सॉरी सायली एवढं ती लांब अशी काच होती तिथं तिने तिच्या पोटात घुसवली आणि अशी वर फाडत आणली. म्हणजे समजा इथं घुसवली आणि इथपर्यंत फाडत आणली. आणि मग एवढं रक्त गेलं की ती बेशुद्धच झाली समजा. म्हणजे तिच्यात काय ताकदच नव्हती. एवढं फाडत आणि स्वतःच्या हाताने किती कामात काच घुसून हे केलं तर ते बेशुद्ध झाले. मग म्हणलं ही त्या माझ्यासोबत प्रवीण होता तर तसं झालं नाही का, तिने काच घुसून वर केला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघं उरलो आणि आम्हाला काहीच समजेना. माझ्यासोबत प्रवीण होता तो म्हणला म्हणजे तो हे करत होता BHMS डॉक्टर आहे नाही का, तो BHMS करत होता. तर त्याला त्याची लस बघून कळत होता माणूस जीवन हे झालं. तो गेला तिच्या शेजारी ते बी भेदभेद बाबा ती जी अशी पडलेली जर चालत तिने असा काच काढला डायरेक्ट मला घातला काय असा प्रश्न होता. तर मग तो गेला तिच्या जवळ कसा भेदभेद त्याने चेक केलं आणि त्याने मला फक्त असं नजरेतच सांगितलं की हे झालं. मग आम्हाला एक गोष्ट कळली की हे बारी करून एकेकाला मारायला लागले. आणि आमचं तसं ते मारण्याचं चक्र जे 9 वाजता सुरू झालं ते रात्रीच्या 3 पर्यंत पोहोचलं.
म्हणजे तासाला एक माणूस मरत होता आमचा, 9ला 1. तर मग एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही असं बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही का, दरवाज्यात तिकडे जावं आणि बाहेर पडून जावं असं काही? केला ना, केला, प्रयत्न केला. पण ते प्रयत्नाचं काय झालं माहितीये का, म्हणजे सुरुवातीची जी जेव्हा साक्षीने हे केलं ना दरवाजात, ते तसं ते स्वतःच म्हणजे असं एवढं किचकट. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये पळालो आणि आतमध्ये पळाल्यानंतर जे ते रवीचं तसं झालं ते खोडाच्या बाहेर. आणि मग तिथं जेव्हा आम्ही बाहेर आलो, ज्या रूम मध्ये आम्ही तिकडे गेलो होतो त्या रूम मध्ये परत जर आम्ही तिथं आलो ना, तिथनं तो दरवाजाच गायब झाला. म्हणजे तिथं दरवाजाच नव्हता, भिंत होती. आणि मग पण तेवढ्या टेन्शन मध्ये आम्हाला असं वाटत होतं की समजा बाबा इथनं दरवाजा नसेलच कदाचित, आपण दुसऱ्या रूम मध्ये असं झालं. त्याच्यामुळं ते झालं अवघड आमचं. आणि नंतर मला काय म्हणतात ते प्रवीण म्हणला की ही गेली बाबा. आणि मला तेव्हा समजलं की चक्र सुरू झालेले, तासाला एक माणूस आपला वारतोय, हे मारतय नाही का. तर 9ला 1, 10ला 1, 11, 12 चालू झालं. आणि आता बारी होती त्याची किंवा माझी, आम्हाला माहित नव्हते कोणाचं काय होणार, त्याची किंवा माझी. तर सायलीची त्यांनी हे चेक केली, नस चेक केली. आणि मग नस चेक केल्यानंतर त्यांनी मला असं इशारा केला नाही का गेली. तर आम्ही दोघं एकमेकाकडे बघतच होतो फक्त, आणि मी. आणि अचानकच काय झालं काय माहिती, तो पळत सुटला नाही का. कारण त्याला असं वाटलं की आता आपली बारी दुकान असते. तर तिथं वाचण्याच्या नादात पळत सुटलं, कुठं बी जिकडं असं तिकडं पळत सुटला. म्हणजे एका जागेत जिना होता, जिन्यावर तो पळत सुटला. जिन्याच्या पहिल्या पायरी पशी गेला आणि तिथनं तो डायरेक्ट गायबच झाला. त्याच्या आता टॉर्च होती, मी त्याच्या मागे पळालो कारण मला बी भीती वाटत होती, मला सोडून एकटा का पळतोय, मी कोणाच्या तोंडाकडे बघून जायचं नाही. तर मला असं वाटलं. तर मग मी त्याच्या मागे पळत सुटलो, तो पुढे पळत सुटलो, तो अचानकच गायब झाला. अचानक गायब झाल्यानंतर अरे बापरे म्हणलं आता काय करणार. पण त्याची टॉर्च पडलेली होती त्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर, वर न उतरताना सांगतो बरं. तर पहिल्या पायरीवर वर न उतरताना त्याची टॉर्च पडलेली होती, ही बारकी टॉर्च असते पडलेली. टॉर्च मी बघितली आणि मला असं माझा असा गैरसमज झाला की तो पाय घसरून खाली पडला. तर मग मी टॉर्च घेतली, गडबडीने उठलो, ती टॉर्च घेतली आणि खाली पळत सुटलो. आणि बघतोय तो पर्यंत कुठे इकडे तिकडे आजूबाजूला शोधतोय. अरे तो कायचा सापडतोय, तो सापडतच नाही. आणि मग तसं झालं, मी इकडे तिकडे बघतोय आणि तो अचानक पडला ना वरनं, वरनं पडला, पण आवाज आला. पडल्यानंतर मी म्हणलो अरे बाप काय काय, मला एक मिनिट कळलंच नाही काय झालं. दुसऱ्या मिनिटाला मला लगेच फिक्स झालं की अरे बापरे गेला, देवी गेला. मी बघितलं त्याला, तर त्याचं नाही का असं पडलं तो असा खाली. त्याला मग मी असं उलटा केला, हाताने नाही त्याला पायानेच केला, मला भीती वाटत होती. आणि त्याला पायाने असं उलटा केला, त्याचे असे जे डोळे आहेत असे बाहेर आलेले होते. अरे बापरे, डोळे बाहेर आलेले होते. जीभ आहे ना अशी 2 तुकडे केले होते मधनं, आहे अशी मधनं की अशा तुकडे केलेले होते. जीभ वट कापलेला होता इथनं इथपर्यंत, अशी स्किन कापलेली होती, असं बाहेर काढलेलं होतं नाही का, तसं बाहेर काढलेलं होतं. आणि त्याच्या पोटात इथं काळं झालं असं अख्खं, किडे लागलेले होते, काळ्या कलरचं रक्त दिसत होतं, किडे लागलेले होते. आणि मग तुमचे मित्र एवढे तुम्ही बघून पण तुम्ही असं म्हणजे मला कसं वाटत होतं त्यावेळेस? मला कसं वाटत होतं म्हणजे मला सुरुवातीला तर लय भीती वाटली. आणि त्याच्यानंतर पुढे मग मला एवढी भीती वाटायला लागली की मग मला काही समजणंच बंद झालं. नंतर माझ्या डोक्यात काही विचारच येत नव्हतं, म्हणजे एवढी मला भीती माझी आहे झाली. म्हणजे आपले जवळचे मित्र जसे 1 बाय 1 जात आहे. मग आता तुम्हाला स्वतःच्या जीवाची पडली होती की म्हणजे आता बाहेर गेलो? नाही, मला स्वतःच्या जीवाची पडली होती. कारण 1 बाय 1 प्रत्येकाला त्याच्या जीवाची पडली होती, चालले होते कोण ना कोण. जो वाचल तो राजा असं ते टायमिंगला होतं. तर मग ते झालं, मग ते बघतोय, तर ते बघितल्यानंतर म्हणलं अरे बापरे. पण मला एक गोष्ट कळली की म्हणलं हा गेला आणि म्हणलं आता काय 15 मिनिटात आपला नंबर. मग त्यावेळेस तुमच्या मनात असा विचार होता की मी जर वाचलो समजा तर मग किंवा तर मग आपल्या घरच्यांना, यांच्या घरच्यांना काय उत्तर देणार होता? नाही, माझं तसं काय डोक्यात आलंच नाही. कारण तिथं सिच्युएशन एवढी क्रिटिकल होती की वाड्याच्या बाहेरचा विचार सुद्धा मला येत नव्हता की आमची गाडी, म्हणजे माझी ना त्या रवीची गाडी जी होती ती बाहेर गाडी आहे, तिचं काही लॉक आहे का नाही, मला तो सुद्धा विचार नव्हता. घरापर्यंत पोहोचतो मला तो काहीच विचार नाही आला त्या टायमिंगला. आणि मग तिथं ते बघितलं ते तसं तर मला एवढी गोष्ट कळली की आता आपला सुद्धा नंबर.
तर मग मी विचार केला, मग माझं डोक्यात चाला टिकलं नाही का, की आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करायच्या होत्या, आता सगळ्या राहून गेल्या एका चुकीमुळं, एका आपल्या मस्तीमुळं नाही का, की काय नसतं चला बघू ही असं. तर मला असं वाटायला लागलं. पण मला नंतर क्विक लगेच एक गोष्ट ध्यानात आली की भूत बीत हनुमानाला खूप घाबरतात. बरोबर असं मला विचार आला. आणि मी हनुमानाचा भक्त आहे, फार मोठा म्हणतात ना, पण मी भक्त आहे. शनिवारी मंदिरात जातो, हनुमान चालीसा वगैरे म्हणतो. तर मग मला आता पर्याय नसतो आपल्याजवळ, काही नाही तर काही नाही म्हणजे शेवटचा पर्याय हा करून बघू, देवाच्या सानिध्यात जाऊ, जे होईल ते होईल. मग आता पुढे. तर मग मी तिथनं सगळ्यात पहिले थोडस पुढे गेलो आणि एकदम शांत वातावरण होतं आणि अचानकच पायांचा आवाज यायला लागला नाही का, असं म्हणजे आता मी इथं समोर आहे ना, इकडनं हळूहळू असे पाय यायचे आणि तसंच का मी इकडे बघितलं का ते पायांचे जोरात पळत जायचे. मला दिसायचं काही नाही, दिसत काय नव्हतं, फक्त असे हळूहळू इकडनं यायचे, असं बघितलं की जोरात पळत जायचं. आणि तसं 2-3 झालं माझ्याकडून. मला एक गोष्ट कळली की झालं हा आला, जो कोणी आहे ही शक्ती ती आली. आणि त्याच्यानंतर मग एका दरवाजातून आलं ना, एक असं मांस लटकलेलं नाही का शरीरासोबत, मांस आपल्या शरीराचं लटकलेलं सगळं असं. एक हात त्या माझ्या मैत्रिणीने जाऊता, तिथं मला ती अशी बाजू वगैरे दिसली नाही का साक्षीची, तिने ड्रेस घातलेला होता, हात ओळखतो ना, मैत्रिणीचा माझ्या एक असा हात होता एक, आणि त्या रवीचं हे शरीर होतं हे रवीचं. आणि या आपल्या प्रवीणचं त्याला मान होती, ती बी अर्धी कापलेली होती, अर्धीच होती. आणि या सगळ्यांचं अर्धा शरीर होतं, त्याला पाय वाकडे, मान वाकडी, हाताची कडच्या तिकडे लावलेली. आणि आपली इथे त्याचा एक हात इथं लावलेला, समजा एक हात इथं लावलेला, असं असं करतो नाही का. तर मग त्याला बघितल्यानंतर मला एवढं कळलं की हाच येतो माणूस जो कोण आहे. त्या टायमिंगला मला म्हणजे एवढी भीती वाटली की आता काहीच शक्यच नाही. मग मी म्हणलं आता झालं आपलं. आता मी डायरेक्ट त्या टायमिंग जागेवर खाली बसलो, हात जोडले आणि डायरेक्ट हनुमान चालीसा जोर जोरात म्हणायला सुरू केली. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी बी माणसाला जेव्हा भीती वाटते का, थोडं जोर जोरात तिथं ओरडतो किंवा बोलतो जोर जोरात भीती कमी होण्यासाठी. तर मी त्या भीतीच्या ह्याच्यात लय जोर जोरात हनुमान चालीसा असं समजा ओरडूनच बोलायला लागलो, असं समजा ओरडून बोलत होतो लय जोर जोरात. आणि मी जशी क्विक हनुमान चालीसा सुरू केली का, त्यानंतर जे तिथं शांत वातावरण होतं ना, अचानक वाऱ्यात असं म्हणजे असं वारं सुटल्या टाईप झालं नाही का, असं वारं सुरू झालं. आणि ते जे माझ्याकडे येत होतं ते तुंबाड नावाचं जे काय होतं, हनुमान चालीसा जेव्हा मी सुरू केली तेव्हा ते जागेवर थांबले. त्याने पाय पुढे टाकायचा प्रयत्न नाही केला, पण ते जागेवर थांबून माझ्याकडे बघत होतो. आणि मग ते माझ्याकडे बघत होतो, माझी भीतीला अजून वाढली. मी डोळे मिटून घेतले आणि मला आता जे होतं मी जोर जोरात हनुमान चालीसा म्हणायला लागलो. हनुमान चालीसा जशी पुढे 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 चालत गेली त्या हिशोबाने मग ते भूताचा ते कुठे गायब झालं होते, काय झालं ते मला माहितच नाही, कुठं गेलं काय. पण हनुमान चालीसा जेव्हा पूर्ण संपली ना, संपल्यानंतर असं नॉर्मल असं वाटत होतं हलकं. सुरुवातीला असं वाटत होतं मला काहीतरी लय कसं तरी वजन काट्यावर बांधले किंवा लय वजन माझ्या अंगावर टाकले. हनुमान चालीसा संपल्यानंतर सगळं मोकळं तेवढा मोठा भयानक वाडा, तेवढीची भीती वाटत होती, ते किंचित पण भीती उरली नाही. असं वातावरण शांत होऊन असं दमट वातावरण असं नॉर्मल झालं. आणि मग मला दरवाजा समोर दिसायला लागला. ज्या जागेवर मी उभा होतो ना त्याच जागेवर समोर दरवाजा होता, असा समोर दरवाजा होता. पण तो मला अगोदर दिसत नव्हता, म्हणजे असा समोर दरवाजा होता आणि असंच असं जिना होता वर जायला. आणि आम्ही असं वरनं तो गायब झाला आणि असं वरनं पडला. आणि नंतर मग मला ती साक्षी बी दिसायला लागली, साक्षी सगळेच मग मला दिसायला लागले. तर मग मी काय केलं, मग ते जेव्हा नंतर दिसले जाते त्याच अवस्थेत होते की म्हणजे जिवंत कसे? नाही ते गेले होते, वारले होते. अच्छा. पण ते जसे सुरुवातीला ज्या प्रकारे त्यांनी केलं ना स्वतःसोबत त्या अवस्थेत होते. आणि मग मी काय केलो, आम्ही असे बाहेर गेलो. सगळ्यात पहिले मी पळत बाहेर गेलो वाड्याच्या बाहेर. आणि गाडी मीच चालवत आलो, म्हणजे आम्ही येताना चालवत आलो तर मीच गाडी चालवत होतो, चावी माझ्याच जवळ दिसली. तर मी गेलो, गाडी चालू केली. गाडी चालू केल्या गेट बघितलं नाही का काय नाही, लाकडी तर गाडी रिव्हर्स घेतली नाही का, ते म्हणजे असं अंग घामाने भिजलेलो सगळं लय असं झालं. आणि गाडी मागे घेतली जोरात, आणि जोरात मागे घेतल्यानंतर त्याची गेट होतं लाकडी गेट.
ते लाकडी गेट मला एवढं माहित होतं की ते लाकडी गेट मगाशी जेव्हा उघडलं होतं ना त्याच्यानंतर त्या रवीने ते लावलं सुद्धा होतं. लावायची गरज नव्हती त्याला, हे मला दिसत होतं. मग ती गेट तुटल्या हिशोबाने मी ती गाडी जोरात मागे घेतली. एवढी मोठी गाडी जर डायरेक्ट एखाद्या भिंतीला जरी धडकली जोरात तर भिंत मी पडते साधारण म्हणजे. पण ती गाडी मागे जाऊन गेटला जाऊन धडकली जागेवर अडकली नाही का, थांबली अशी असं समजा की लय मोठं कुठल्या तरी दगडाला गाडी जाऊन ठोकली. पण गेटला काय झालं आणि मग ती थांबली. मी मागे बघतो ते गेट तसं तसं आणि मी असं मागे बघितलं गेट तसं तसं असं पुढे बघितलं तर आतमध्ये मला जे दिसलं होतं ना ते तुंबाड नावाचं ते डायरेक्ट असं गाडीच्या समोरून आलं, गाडीच्या डिक्कीवर बोनटो त्याने डायरेक्ट उडी मारली आणि काचात हात घातला इथं झालं मला असं एवढं. ते लय फास्ट झालं, खूप फास्ट झालं. त्याने असा हात काढून इथे धरलं मला, असं गळा दाबला जोरात आणि आम्ही असं उठलो अचानक. आणि उठल्यानंतर सगळं जागावर तसंच होतं. अरे बाप, सगळे म्हणजे आम्ही गाडीतच होतो. म्हणजे आम्ही सगळे 5 मित्र. आणि आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो होतो का तिथं तेव्हा ते आजोबा आम्हाला भेटले होते, ज्यांना मी ऍड्रेस विचारला होता. तेच आजोबा आम्हाला सुरुवातीला ऍड्रेस सांगून निघून गेले होते, पण ते आजोबा तिथंच होते यावेळेस. आणि मीच गाडी चालवत होतो, सगळी अवतीभोवती बसली होती, ते आजोबा तिथंच होते. आणि ते आजोबा काय हसून असे स्मित हास्य करून आम्हाला म्हणतात, मग जायचं का. तर मग मला एवढी भीती वाटत होती, तेवढीच सगळी भीती माझ्यासोबतच्या सगळ्या मित्रांना माझ्या वाटली नाही. मी म्हटलं मला नव्हतं कळत की यांना काय कसं काय, पण मला असा विचार होता की तिथं तशी घटना घडल्यामुळे झालं. पण म्हटलं मग ती तशी घटना घडली तर मग ते स्वप्न जर होतं तर मग जिवंत कसं काय, आणि जर जिवंत आहे तर मी यांना भीती का वाटते. माझं एवढं कॉम्प्लिकेटेड झालं ते तसे, म्हणलं मला कळतच नव्हतं. मग मला एक गोष्ट कळली की काहीतरी वेगळंच. मग मी गाडी तशीच फिरवलीच गाडी समोरनं, अशी समोर घेतली गाडी आणि टर्न मारतो तर आजोबा आहे. गाडीचा तर फोकस किती मोठा असतो माहिती आहे ना, असं दिसतं आपल्याला बरं असं मोकळी जातो. तुम्ही जे बघितलं किंवा जे सांगितलं ते पूर्ण स्वप्न होतं असं म्हणायचं मला. हा म्हणजे ते स्वप्नच होतं, पण काय होतं मला कळलंच नाही. गाडीची फिरवली आणि इकडच्या साईडला बघतो ते आजोबाच गाय. आम्ही सगळ्यांनी इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न केला, लय बघण्याचा नाही, आतमधूनच बघितण्याचा प्रयत्न केला. बघितला आजोबा काही दिसले ना. आम्ही सरळ गाडी घेऊन गावात गेलो. सगळ्यात पहिले गावात गेलो. तुमची अवस्था ज्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला जसं फील होत होतं जशी अवस्था होती घामाने, तर तुमच्या मित्रांना तसंच होतं की ते कोणी काही बोलत नव्हतं त्या टायमाला, सगळे शांत झाले. मी शांत फक्त गाडी चालवतोय. गावात गेलो सगळ्यात पहिले, रवीच्या दारात गाडी उभी केली, सगळ्यांनी परत गेट उघडले, लावले, आम्ही आतून गेलो. रवीच्या आजी ना आजोबा गावात राहिला आणि चुलता सुद्धा होता, म्हणजे चुलता चुलती आणि त्याची 2 मुलं आणि पूर्ण फॅमिली. हा त्यांचा पूर्ण परिवार होता, शेती करायचे ते. आम्ही असं एवढ्या असं गेलो आतमध्ये भीतीने. आमच्या सगळ्यांच्या अंगात थंडी वाजत होती, आम्हाला हातपाय हालत होते. मग रवीच्या आजीने विचारलं की काय बरोबर काय झालं, असं काय करायला. आम्ही सांगितलं असं झालं. तर त्या टायमिंगला मला कळलं की माझ्यासोबत जो अनुभव घडलाय तो या सगळ्यांसोबत घडला. आणि मी जी पूर्ण स्टोरी सांगितली ना त्या स्टोरी शेवटपर्यंत मी वाचलोय. बरोबर. आणि यांच्या स्टोरी ज्याच्या स्टोरी शेवटपर्यंत तो वाचला होता. आणि त्या टायमिंगला तिथं ते गाडीचा जो सीन झाला तो सगळ्यांसोबत सारखाच झाला. आणि जिथं असं धरलं तर सगळ्या सोबतच होतं असं झालं. अच्छा. तर मग म्हणजे ज्याच्या प्रत्येकाला असं स्वप्न पडलं किंवा म्हणता येईल असं त्यानेच अनुभवलं की ज्यामध्ये शेवटपर्यंत तोच जिवंत होता शेवटपर्यंत, ज्याच्या त्याच्या ह्याच्यात बाकी सगळे हे झाले. तर मग तसं आम्ही आजीला सांगितलं तर आजीने ओळखून घेतला. मग आजीने सगळ्यात पहिले गरम पाणी ठेवलं आमच्या सगळ्यासाठी. गरम पाणी ठेवलं आणि चहा ठेवला आणि आजीने आमच्या सगळ्यांची नजर काढली आणि आतमध्ये बसवलं सगळ्यात पहिले. आणि आता मी मला कसतरी होते नाही का ते असं ऐकल्यानंतर. तर आजीने आम्हाला चहा दिला. सगळ्यात पहिले चहा दिल्यानंतर आजीने पहिले सांगितलं तुम्ही शांत बसा, काहीच विचार करू. आणि मग आजीने विचारलं आम्हाला काय झालं. तर मग मला माझ्या मते मी पहिला होतो त्याच्यात. तर मला वाटलं मीच आहे, तर मग मी सांगायला सुरुवात केली. आणि सगळे 4 जण तर शांतच बसले. तर मग मी स्टोरी सांगायला सुरुवात केली, असं झालं आजी नाही का. की सगळ्यांनी सेम तसंच सांगितलं की आमच्यासोबत बी असंच झालं, फक्त आमच्या बाबतीत मी वाचलो. जो तो सांगत होता की मी वाचलो. तर मग आजीने ओळखून घेतलं. मग आजीने डायरेक्ट सांगितलं की तुम्ही तिथे गेले. तर आम्ही आजीला म्हणलो हो. तर मग आजी म्हणाल्या ते तिथं तसं आहे काहीतरी,
पण जसं लोक म्हणतात तसं नाही, तिथं चकवा टाईप काहीतरी. चकवा माहिती का तुम्हाला? हो चकवा माहिती. हा, ते चकवा टाईप काहीतरी तिथं आहे. ज्या ज्या माणसाने त्या त्या जागेवर गेलेला आहे त्या प्रत्येक माणसाला असाच अनुभव येतो. आणि असं त्याचा बी एक मुद्दा असा आहे, आम्ही 4-5 जण होतो किंवा 2 जण गेले तर त्या दोघांना सेम अनुभव येतो. एकटा माणूस गेला ना तर त्याच्यासोबत लय अशा गोष्टी होतात, क्रूर गोष्टी, अशा लय त्याच्या सगळ्या वस्तू तुटल्या जातात अंगाच्या, त्याला दिसतो पण तो मरत नाही. आणि शेवटी मग तो मरायच्या अगोदर तिथं हे होतो, परत त्याचं स्वप्न उघडतो. असा तो चकवा म्हणतात त्या गावात आहे तिथं, तुंबाड नावाचा. तर रवीने सांगितलेलं थोडंसं चुकीचं होतं. तुंबाड नावाचं भूत आहे, ते गुप्तधनाची हे करते. मग लोकांना माहिती आहे तिथे असं काही आहे, मग लोक नेमकं त्याचा शोध घ्यायला जातात की म्हणजे सोन्याच्या? नाही, कसं? आजीने आम्हाला सांगितलं की तिथं सोनं वगैरे काहीच नाही. नाही, सोनं वगैरे काहीच नाही. आणि तो जो तुंबाड नावाचा माणूस होता तो होता खरंच. तुंबाड नावाचा जो माणूस होता तो होता खरंच त्या गावात, तिथं त्या वाड्याचा मालक होता. पण तो जो माणूस होता त्याला कोणी मारलं वगैरे काय नाही. त्याला समजा 2 मुलं होते, तर एक मुलगा बाहेर देशात आहे, त्याचा म्हणजे बाहेर देशातच पहिल्यापासून. म्हणजे दुसरा मुलगा होता तो अपघाती वारला गावात. आणि तो जो म्हातारा होता तुंबाड नावाचा तो 100व्या वर्षी वयानुसार तो वारला. त्याला म्हणजे असं दुखणं आलं नाही, काय नाही, रोगराई नाही, काय नाही. त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग एक दिवशी तो झोपला, तो उठलाच नाही. तर मग त्याच्यानंतर गावातल्या लोकांनी त्याला हे केलं, त्याला काय म्हणतात ते अंत्यसंस्कार वगैरे केला त्याच्यावर. आणि त्या वाड्याला लोकांनी मग कुलूप लावून टाकलं. आणि त्या वाड्याकडे कोणी का जात नाही, कारण ती प्रायव्हेट प्रॉपर्टी, असं आजी म्हणते. प्रायव्हेट प्रॉपर्टी का, तर त्याचा एक मुलगा जरी वारला असेल तर एक मुलगा अमेरिकेत, आणि त्यांनी तिथनं म्हणजे गावात येऊन ते वाडा त्याच्या नावावर करून ठेवलेलं. मग नेमकं ती अफवा नेमकी कशी उडाली आणि लोकांचं म्हणणं वगैरे, किंवा ते आजोबा दिसले होते त्यांच्याविषयी? हा, तर मग ते आजीचं असं म्हणणं होतं की तिथं कधी आजोबा दिसतो, तर कधी बाई दिसती, तर कधी मुलगी दिसती, तर कधी मुलगा दिसतो. तर त्या माणसाचा तिथं काही भेट नाही, तिथं तुम्हाला कोणी दिसू शकतो, त्याचा भेट नाही. पण मुद्दा असा होता, आमच्या केसमध्ये आम्हाला आजोबा दिसतो. आणि मग ते जे सोन्याचं होतं ते मला असं वाटतं रवीने मानानेच बनवलं होतं. कारण तुम्हाला मी पिक्चर बघितला त्याच्यात सोनं दिसलं ना, तर मग त्यांनी करायचंच मनानेच कथा बनवली अशी. जर त्यांनी सोन्या बिन्याचं म्हणलं नसतं तर आम्ही गेलो नसतो. तर साधारणच हाय होती ही घटना, पण लय अवघड घटना होती. म्हणजे तो जो अनुभव येतो ना माणसाला तिथे आला ना, तसा अनुभव येणं म्हणजे खूप, म्हणजे असं मला एका मिनिटासाठी नंतर असं वाटायला लागलं की सगळं संपलं सगळं. एवढं कॉम्प्लिकेटेड ते खूपच आवडलं. मग त्यानंतर पुन्हा तुम्ही कधी सकाळी वगैरे जाण्याचा प्रयत्न केला का तिथे? कधी बघितलं का परत असं हिंमतच नाही झाली? किंवा अजून काही गावकऱ्यांना विचारलं का तुम्हाला असं काही? नाही, आम्ही आजीच्या घरी जेव्हा गेलो होतो तेव्हा मला असं आठवतंय 4:30च्या दरम्यान मी आजीच्या घरी गेलो. आणि 4:30च्या दरम्यान म्हणजे आम्हाला 5 वाजले. तिथं हे करत होतो, चहा वगैरे करून सगळ्यांनी आंघोळी केल्या 5 वाजता. आणि आंघोळ केल्यानंतर सगळे पलंगावर जाऊन पडले. आणि कशा झोपायला आले आम्हाला माहितच नाही. सकाळचे 10 वाजले. 10 वाजता आम्ही उठलो, फ्रेश झालो, तोंड धुतलं, चहा पिला, आणि करेक्ट 10 वाजता आम्ही तिथनं गाडी काढली पुण्याला. आणि 10 वाजता आम्ही सरळ घरी. मग त्यानंतर पुन्हा तुम्हाला कधी तो तसला अनुभव वगैरे किंवा झोप येत वगैरे असं काही? त्याच्याबद्दल कधी विचारच केला नाही आणि तसं काय नाही. पण आम्ही नंतर मग त्या गोष्टीच्या मागेच लागलो नाही. आपल्याला जायचंच नाही अशा गोष्टी. हे स्वप्न पडलं, उद्या जर खरं झालं तर काय करणार? बरोबर. तर हा जोड्याने म्हणलं हे नको, एवढं डेंजर होते. हा असा अनुभव एवढा बाहेर होता, असा मग फारच खतरनाक असा अनुभव वैभवदादांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे मित्रांनो. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि आता आपण पुढील अनेक अनुभव, यांच्याकडे असे अनुभव आहेतच, ते पण आपण आपल्या चॅनलवर जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तर सर्वप्रथम तुमचं धन्यवाद आपल्या चॅनलला भेट दिली. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.